बालाजीचं मंदिर आहे. बढिया साहेब. सगळ्यांनी इंडियन वेअर घातले. अशक्य ही शक्य करतील स्वामी. नमस्कार, कशा सगळे. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. तर आज आहे रविवार, सुट्टी सगळ्यांना आणि अॅनिव्हर्सरी दिवशी आम्ही मंदिरला गेलो होतो. तर इथून तासाभराच्या अंतरावर एक मंदिर आहे, ब्रिज वॉटर टेम्पल म्हणून. तर तिकडे चाललोय आणि सोबत तुम्ही पण चला मग. हिंदी आहेत काय ते? कुठले अंकल नेपाल. बढ़िया साहब. थैंक यू. ओके बाय बाय बाय. बाय कर. तुम्हाला बाय करणार. बाय. आम्ही गॅस भरायला, म्हणजे इथं पेट्रोल नाही गॅस म्हणतात, आणि त्याचा बाहेर पडलोय. अजून आम्हाला पोचायला 45 मिनिटं दाखवते. आणि आम्ही सगळ्यांनी इंडियन वेअर घातले, म्हणजे आम्ही तिघांनी तरी, गौरी, मी आणि माधव ना. आणि तुम्हाला उतरल्यावर दाखवते की माधवला आम्ही छान कुर्ता व्हाईट कलरचा घातलाय आणि गौरीने पण इंडियन वेअरच घातले. बाबांना नाही मिळालं भेट. तर तिथं उतरल्यावर दाखवते. तर मग अशी गडबडीत मी मंदिराचं व्यवस्थित माहिती सांगितली नाही, म्हणजे नाव वगैरे. तर ब्रिज वॉटर या ठिकाणी व्यंकटेश्वराचं मंदिर आहे. त्या देवाचं म्हणजे बालाजीचं मंदिर आहे. तर मंदिर तसं खूप मोठं आहे, एरिया पण भरपूर मोठा आहे. आणि व्हिडिओ आतला अजिबात त्यांनी म्हणजे अलाउड नाही केलं फोटो वगैरे काढायला, त्यामुळे आतला दाखवू शकत नाही. आणि आत म्हणजे साऊथ इंडियन असं म्हणू काय मी, साऊथ इंडियन तिकडचे जे देव आहेत सगळे, ते सगळे आत त्यांनी छोटे छोटे मंदिर केलेत. गणपतीचं वगैरे, लक्ष्मी, महालक्ष्मी, बालाजी छान मूर्ती आहेत. सगळ्या देवाच्या छान छान मूर्त्या त्यांनी, सगळ्या देवांच्या छान छान मूर्त्या त्यांनी आतल्यात, आणि त्यांचे छोटे छोटे आतल्यात मंदिर केले. आणि मी ते दाखवू शकत नाही, पण मी बाहेर एरिया तुम्हाला दाखवेन. एरिया पण छान आहे, बसायला त्यांनी बाकडं ठेवल्यात. परत प्रसाद म्हणून, म्हणजे खायला म्हणून पण बऱ्याच गोष्टी आहेत तिथे. प्रसाद म्हणून लाडू देतात. आणि आपल्याला जर तिथंच खाऊन यायचं असेल तर बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की मागच्या व्हिडिओत बघितला असता, आठवत असतील तर आम्ही राईस पण आणला होता. त्यांची लेमन राईस, कर्ड राईस काहीतरी आणलं होतं. आणि अजून बऱ्याच गोष्टी आम्ही घेतल्यावर दाखवूच. आणि माधव थोडी किरकिर सुरू केली, त्यामुळे माझं सगळं लक्ष तिकडे आहे. मग अशी व्हिडिओ करता पण गडबड झाली होती, कारण वेळ झाला बाहेर पडायला. आणि माधव पण थोडीशी किरकिर करत होता, त्यामुळे व्यवस्थित सांगू शकले नव्हते, म्हणून आता म्हटलं परत एकदा सांगावं. आता स्प्रिंग ऋतू चालू आहे आणि बाहेर तुम्ही बघताय झाडी छान छान नवीन पालवी आले. आणि इथला अमेरिकेतला बेस्ट टाइम म्हटला तर हा स्प्रिंग आणि समर, कारण सगळं छान ब्राईट ब्राईट जसं हिरवं गार सगळीकडं, आणि फिरायला पण मज्जा येते. आणि फोटो तर अजून छान येतात इथं. 4 महिने आम्ही फिरून घेतो. 5 महिने. आणि यांच्या प्रत्येकाच्या घरासमोर भरपूर झाडं लावतात, छोटी छोटी बुशेस, फ्लावरची, फुलांची छान छान. त्यामुळे दिसायला अजून सुंदर दिसतं. जसं आपण टीव्हीत बघतो ना, तसंच आहे. म्हणजे टीव्हीत, मूवी मध्ये बघतो तसंच दिसतं सगळं. त्यांनी ते मेंटेन पण करतात, छान स्वच्छता असते, स्वच्छता ठेवतात, त्यांनी काळजी घेतात, आपल्यासारखं नाही. जे वेळच्या वेळी झाडी कापणं, त्यांची समोरची बुशे छोटे छोटे असतात ते, त्यांची निगा राखणं, त्यामुळे अजून सुंदर दिसतं. पाठीमागे बघताय गवत पण आहे, ते वेळच्या वेळी ट्रिम पण करतात. बापरे माधव. आणि गौरी आणि मी कसं बस खेळवत हे
42 मिनिटं काढलेली आहेत. माधव कंटाळलाय. त्याला जागा झाला की एकदा असा एका जागी बसून सवय नाही, त्यामुळे आता खुर्चीत बसून बसून कंटाळा त्याच्या चेअर मध्ये. झालं मला उतरायचं, 5 मिनिट राहिल्यात आणि आता फक्त बहुतेक 2 मिनिट राहिल्यात मंदिरात पोहोचायला. आणि मंदिर दाखवतो तुम्हाला. खूप खूप म्हणजे खूप रोड आहे ना राईट साईडचा, त्याचं नाव बालाजी टेम्पल ड्राईव्ह. कुठलं म्हटला? हा जो आता आपण ज्या रोडला टर्न घेणार आहे, हा हा हा, त्या रोडचं नावच बालाजी टेम्पल ड्राईव्ह आहे. पोहोचलो ना आपण. हा. हो, समोर आता मंदिर दिसेल. In 1,000 feet, your destination will be on the left. माझाला आम्ही छान कुर्ता घातलाय. मागच्या वेळी घेतला होता गणपतीला, तो त्याला अजून येतोय. आणि गौरी पुढे गेले तर गौरीला दाखवते नंतर. हे मंदिरच्या लेफ्ट साइडचा वेळा. एवढं सगळं मोठं पार्किंग आहे. आणि त्यांनी आता हे अजून नवीन पार्किंग ओपन केले. गर्दी खूप जास्त असते. आणि हे 2 सोडून तिकडं पण एक पार्किंग आहे, जाताना दाखवून ते. हे मेन मंदिर, हा हॉल आहे त्यांचा. तिकडे बघितला कार पूजा म्हणून गेले. जर तुम्हाला नवीन कार घेतली असेल, तुम्ही पूजा करायची असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायची आणि मग तेव्हा तिथं पूजा करतो. छान मंदिर आहे. इथे व्हिडिओ चालतोय ना. माधव पण आमचा खातो इडली आहे ना. तर आम्ही एक डोसा, फिर राईस. कुठला राईस होता? व्हेजिटेबल बिशी भेली भात. आणि काय गुलाबजामुन, इडली आणि पालक भजी. तर आम्ही खाऊन बाहेर पडले. तर तुम्हाला मी समोरून मंदिर दाखवते कसं आहे. हे समोर एंट्रन्स. इथं कारंजे आहेत, आज बंद आहेत. आम्ही मागच्या वेळा आलतो, कारंजे चालू होत्या इथल्या.
हे समोरून बघ. कुठलं बघितलीस? इथला स्तंभ काढलाय वाटते काय त्या बाजूला असणार. माझं पण आमचा एन्जॉय करतोय एकदम मस्त काढावं मागं. बेट बांबू बॅम्बू. ही आमची जनता अजून तिकडच आहे. हे दुसरं पार्किंग दाखवलं. अशा आपल्या इंडियन प्लेसेस आहेत तिथं मंदिर वगैरे. तर जास्त इंडियन लोक दिसतात ऑब्व्हियसली आणि छान छान इंडियन वेअर घातलेले जसे की साडी कुर्ते वगैरे ड्रेसेस बघायला मिळतात. कारण आता समर चालू आहे आणि अशा मंदिराच्या वेळीच सणाच्या वेळीच आपण छान छान कपडे घालू शकतोय. त्यामुळे मग कोण चान्स सोडत नाही घालायचा. आणि आम्ही आता चाललोय घरी. भरपूर आराम केला, खेळलो इथं. माधव पण छान खेळला. आणि हा ब्लॉग मला इथंच थांबवते. अशाही तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. मंदिर मी व्यवस्थित दाखवू शकत नाही आता आतलं वगैरे, फक्त बाहेरचं दाखवलंय. आणि पुन्हा भेटू मग अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.